महाराष्ट्राचा पूर्ण कारभारच एका ब्राह्मण व्यक्तीच्या हातात कसा असतो? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हटल्यावर बाकीचं काय राहिलं? सोनिया गांधीला विदेशी म्हणत असत, पण तेच लोक ब्राह्मण विदेशी आहेत हे माहीत असूनही बोलत नसत. जे रामायण महाभारत मानतात ते कसले विचारवंत हो? RSSवाल्यांना भाजप आलं नाही तर काँग्रेस आली पाहिजे. बहुजनांचे पक्ष आहेत त्यांना ते नको आहेत. पंडित नेहरूपासून सगळं RSSची तारीफ करणं वगैरे हे सगळं होतं त्यांचं. सत्तेशिवाय बदल होऊ शकतो हे पेरियारनी आणि कांशीरामनी दाखवून दिलेलं आहे की ज्यावेळी ताजमहाल बांधला त्याच वेळी हा लाल महाल बांधला आहे. संस्कृत ही संकरित भाषा आहे. ही उचलेगिरी करून बनवलेली भाषा आहे. कौटिल्यही झाला नाही, व्यासही झाला नाही, वाल्मिकी झाला नाही. हे सगळी टोपण नाव आहेत. ज्ञानेश्वर ते 12 वर्षाचं पोरगं काय ज्ञानेश्वरी लिहिणार आहे का? शिकलेले डॉक्टर इंजिनियर त्या देवळांमध्ये रांगा लावतात. हे किती मूर्ख लोक आहेत. मुसलमानामध्ये कबर बांधतात. मग रामदासाची कबर आहे. कांशीरामनी काँग्रेसच्या सभा यशस्वी व्हाव्या म्हणून कार्यकर्ते सभेमध्ये पाठवत असत. आता आमच्यासोबत ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक मामा देशमुख सर आहेत. मामा देशमुख सर, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण पुण्यामध्ये आलात आणि पुण्यामध्ये आल्याच्या नंतर आपण शरद पवारांच्या हस्ते सत्कार स्वीकारलात, शिवसन्मान पुरस्कार. यापूर्वी आपण शरद पवारांच्या बद्दल आपल्या पुस्तकांमधूनही अनेक वेळा त्यांच्यावरती टीका केलेली आहे आणि आज आपण शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. याबद्दल काय म्हणाल तुम्ही? एक या निमित्तानं विशेषतः मराठा समाजामध्ये काही नवीन विचार मांडता आलेत यावेत. आणि दुसरं असं की शरदराव पवार हे पूर्ण देशामध्ये जेव्हा विचार मांडतात तेव्हा त्यामध्ये काही बदल होणंही आवश्यक आहे आणि ते त्यांच्या कानावर घालावेत हाही माझा एक उद्देश होता. आणि म्हणून एक मी हे मान्य केलं आणि ज्यांच्या मार्फत झालं ते संभाजी ब्रिगेडची तरुण होते. म्हणून म्हणजे विशेषतः विकास पासलकर वगैरे ही संभाजी ब्रिगेडची मंडळी होती. आणि त्या याच्यामध्ये मी शरद पवारांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार हे तर ठीकच आहे, परंतु शरद पवारांनी माझा सन्मान करायचा, टीका करू नये, हे त्यांच्याही दृष्टीने एक मोठेपणाचं एक लक्षण मला वाटतं. आणि एक बहुजन समाजातीलच ते आहेत, तर त्यांचेही विचार एक ते विशिष्ट दहशतीत असतात की प्रसारमाध्यमं आणि अमकं वगैरे वगैरे. तर त्या दृष्टीनं मी एक कांशीरामजीचं जे बेडर होते आणि निर्भीड असं वक्तव्य करीत असत, तर मला अनेक पुरोगामी असूनसुद्धा एक ब्राह्मणी दहशतीत आणि प्रसारमाध्यमांची भीती या दृष्टीनं ती असे दबक्या आवाजात मतदार तर बिघडतील नाही वगैरे वगैरे अशा दबक्या याच्यामध्ये जे करत होते, तर अशा याच्यामध्ये मी निर्भीडपणे सगळं मांडत असतानाही त्यांनी माझा सन्मान करायचं ठरवलं. याचा अर्थच असा की त्यांनी माझा सन्मान म्हणजे माझ्या विचारांचा सन्मान होतो. तर या दृष्टीनं ते तयार होणं वास्तविक अनेकांना मी आतापर्यंत बौद्ध सोडले किंवा बौद्ध काही असे की त्यांना मी स्वीकार्य नाही, तर या दृष्टीने त्यांच्या याच्यामध्येही काही गोष्टी सांगता येतील या दृष्टीने मी ते केलं आहे. आता आपण असं म्हणालात की शरद पवारांमध्ये काही बदल होणं अपेक्षित आहे, तर शरद पवारांमध्ये आत्ता कुठला बदल अपेक्षित आहे तुम्हाला? शरद पवारांमध्ये मूळचे शरद पवार जे आहेत ते पुरोगामीच आहेत, परंतु राजकारणाच्या दृष्टीनं राजकीय डावपेचाच्या दृष्टीनं ते जे मुरड घालतात विचाराला, तर ती घालण्याची आता गरज नाही, कारण आता काळ बदललेला आहे.
आणि आज नवनवीन तरुण तयार झालेले आहेत. अशा याच्यामध्ये त्यांनी आता ही गरज नाही असं मला वाटतं. सर, आपण बघतोय की 2014पासून हे BJPचं सरकार राज्यात आणि देशात आलेलं आहे. तेव्हापासून सर्वसामान्य लोकांमध्ये सामाजिक असुरक्षितता निर्माण झालेली आहे आणि ही सामाजिक असुरक्षितता निर्माण झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये जे काही घडतंय ते आपण बघतच आहोत. ही जी सामाजिक असुरक्षितता निर्माण झालेली आहे या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? हा एक गैरसमज आहे. कारण काँग्रेस आणि BJP यामध्ये काही फरकच नाही. काँग्रेसनी सवलती दिल्यामुळेच BJP वाढली आणि काँग्रेसवाले BJPत जातात. तर हे दोन्ही एकच आहेत. पण मला अशी शंका येते की, आणि असं मी ऐकलं आहे की RSSवाल्यांना भाजप आलं नाही तर काँग्रेस आली पाहिजे, दुसरे येऊ नयेत. कारण हे स्थानिक जे बहुजनांचे पक्ष आहेत त्यांना ते नको आहेत. तर हे एक त्यांचं, आणि म्हणून EVMबद्दलसुद्धा काँग्रेस आणि भाजप यांची युती आहे की काय असं वाटतं. कारण EVM मोठमोठ्या देशांनी स्वीकारलं नाही, अमेरिकेसारख्या देशांनी स्वीकारलं नाही आणि हे काही बोलत नाहीत त्याबद्दल. तर यामध्ये काहीतरी या आतून हे, आणि तसं सुरुवातीपासूनच बऱ्याच दिवसापासून आतून हे मिळालेलेच होते. पंडित नेहरूपासून सगळं RSSची तारीफ करणं वगैरे हे सगळं होतं त्यांचं. आणि आजही बरेचसे लोक सोनिया गांधीला विदेशी म्हणत असत, पण तेच लोक ब्राह्मण विदेशी आहेत हे माहीत असूनही बोलत नसत. तर हे जे आहे तर एकमेकाला हे करणं, आणि जसं इंदिरा गांधीच्या खुनामध्ये हजारो चीक मेलेत, कापलेत, परंतु महात्मा गांधीच्या खुनामध्ये कोणीच मेलं नाही बामण. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की हे दोन्हीही एकाच विचाराचे आहेत. आणि याच्यामधून टिकत असताना समाजही आपला तयार नाही. मग समाज तयार नाही तर समाज तयार होईपर्यंत आपल्याला जर सत्तेत राहायचं असेल आणि बदलायचं असेल तर काही सत्ता हवी अशा मानसिकतेची ते आहेत. ही मंडळी बरीचशी बहुजनातली आहेत, ती सत्तेशिवाय बदल होत नाही अशा मनस्थितीची आहेत. परंतु सत्तेशिवाय बदल होऊ शकतो हे पेरियारनी आणि कांशीरामनी दाखवून दिलेलं आहे. तर आपण आता असं म्हणालात की कांशीरामजी आणि पेरियारजींनी जे सत्तेशिवाय बदल घडून दाखवलेला आहे, तर आता हे जे सामाजिक काम करणारे जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत यांना तुम्ही काय सांगाल? यांनी तर पहिलं स्वतःला तयार करावं, यांचे विचार तपासून पाहावेत आणि ते खरोखरच आपले विचार पुरोगामी आहेत का, की आपणही प्रत्येक, जसं स्मारक उभारणं हा मनुवादी विचार आहे. स्मारक उभारणं, स्मारक करता की लायब्ररी करतात, अभ्यास मंडळं करतात, आम्ही स्मारक उभारतो हा मनुवाद आहे. अगदी मंदिरं उभारल्यासारखेच आहेत नवीन प्रकारचे. तर हे विचार तपासून पाहावेत. कारण मी सांगितलं होतं की व्यक्तिनिष्ठा नाही, विचारनिष्ठा पाहिजे. आम्ही व्यक्तिनिष्ठा सोपं आहे, विचारनिष्ठा कठीण आहे, आणि ती विचारनिष्ठा आपल्या देशात नाही. एवढंच नव्हे तर राष्ट्रनिष्ठाही बऱ्याचशा पुढाऱ्यांना समजत नाही. राष्ट्र आणि देश यामधला फरकही त्यांना कळत नाही. तर अशातून आपण जात आहोत. हे ना आव्हान म्हणजे काय सांगाल या कार्यकर्त्यांना? हां, तर कार्यकर्त्यांनी तर पहिलं स्वतःला तयार करावं की चांगला इंग्रजीचा अभ्यास, चांगल्या चांगल्या पुस्तकांचा अभ्यास, आणि विशेषतः बाबासाहेबांच्या ग्रंथांचा अभ्यास की जी नवीन दृष्टी देतात. कारण जे आज प्रतिगामी मनुवादी लोक हिंदू हिंदू म्हणतात, तर एकाच आम्ही हिंदू धर्माचे असतो तर आदिवासी, बहुजन, ह्या सगळ्यांना हे बहुजन म्हणतात आणि हिंदू म्हणतात. मग यांना पदं का नाही देते? महाराष्ट्राचा पूर्ण कारभारच एका
ब्राह्मण व्यक्तीच्या हातात कसा असतो, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हटल्यावर बाकीचं काय राहिलं. तर हा जो जातीवाद आहे हा खरा म्हणजे, तर हा जातीवाद नष्ट करण्याच्या दृष्टीनं याच्यामध्ये आपल्याला कायद्यामध्ये तज्ज्ञ असलेले, अभ्यास असलेले आणि चळवळीच्या याच्यामध्ये एक कॅडर बेस्ड संघटना, निस्वार्थीपणे काम करणं आणि त्यातमध्ये स्वतःला तयार करणं आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये वगैरे अनेक ग्रंथ वाचन आणि अशा याच्यामधून स्वतःला तयार केलं पाहिजे तरुणांनी. सर, आपण नेहमी सांगत असता की लाल माल हा लाल माल नसून शनिवारवाडा हा लाल माल आहे. तर ह्याचं म्हणजे बऱ्याच याचं जरा विश्लेषणात्मक सांगता येईल का तुम्हाला थोडंसं? हो, कारण असं की हा बाजीराव पहिला जेव्हा सत्तेवर आला तेव्हा त्याच्याजवळ पैसाही नव्हता आणि तेवढी सत्ताही नव्हती. आणि इतिहासात अशी नोंद आहे की 1 वर्षामध्ये त्यांनी शनिवारवाडा बांधला. तर तो शनिवारवाड्याचं बांधकाम जर आपण पाहिलं तर 1 वर्षात शक्य नाही. तिथे शनिवारवाडा होता पण तो लाकडाचा होता आणि तो जळून खाक झाला. आताही तिथे तळघर असावं, पण हे सगळं प्रसारमाध्यमं आणि मनुवादी लोक हे बोलत नाहीत. त्यांना माहीत आहे. कारण असं की ज्यावेळी ताजमहाल बांधला त्याचवेळी हा लाल महाल बांधला आहे. तर याच्याबद्दलचं मी जे सांगितलं आहे ते मान्य व्हायला वेळ लागेल. लोकांची मानसिकता ही पिढी मरावी लागेल तयार व्हायला. कारण अनेकदा त्यांचा अहंकार आड येतो. अनेकदा इतिहासकार वगैरे जे ते बोलून बसलेले असतात तर त्यांना असं वाटतं मग आपण चुकलो असेल का काय. जसं आपल्याला दिसेल की मोठे मोठे विचारवंत ज्यांना मान्य म्हणतो, जे रामायण महाभारत मानतात ते कसले विचारवंत हो. जे भगवद्गीतेवर बोलत नाहीत चातुर्वर्ण्य हे कसले विचारवंत, आणि त्यांना आम्ही डोक्यावर घेतो. संस्कृती म्हणजे काय खूप झालं का. संस्कृत ही संकरित भाषा आहे. ही उचलेगिरी करून बनवलेली भाषा आहे आणि त्यामध्ये आमचा अभ्यास नाही आहे. आम्ही कोणत्याही उथळ विचारवंताला विचारवंत मानून घेतो. विचारवंत नसतोच तो. त्याला प्रसिद्धी पाहिजे असते, नीट नेतागिरी पाहिजे असते. तर अशा अवस्थेमध्ये त्याला आपण मानून, कारण असं की मी जेव्हा पंजाबराव देशमुखांचं प्रबंध वाचला तर त्या याच्यामध्ये वेद जे आहेत तर निसर्गपूजा होती. आताही आपण नदीची पूजा करतो, समुद्राची पूजा करतो, पण नदीला किंवा त्या गंगा नदीची मूर्ती नाही करत. गंगा नदी का मूर्तीच येते का. निसर्गपूजा जगभर आहे. त्या फ्युजी याची पहाडाची पूजा त्या जपानमध्ये आहे. तर ही आहे निसर्गाची चमत्कार. परंतु यांनी त्याला मूर्ती बनवून आपला दुकानदारी सुरू केली. सगळ्याला भारत माता, मी त्याबद्दल बोललो होतो. भारत म्हणजे काय माता आहे का. अरे मातेपेक्षा भारत मोठा आहे. मातेपेक्षा भारत मोठा आहे. आणि भारत नसला तर माता शिल्लक राहील का. मूर्खासारखे काहीतरी ती भारत माता आणि ती घोड्या सिंहावर बसलेली आहे आणि ती राक्षसाला मारते, अशा तऱ्हेचं आपले धंदे सुरू करून आणि आम्ही माना डोलवतो त्याच्यात. आणि मोठे मोठे विचारून तर काही एक शब्द नाही काढत त्याच्याबद्दल बोलत. तर ही आपल्या देशातली खरी शोकांतिका आहे. म्हणजे स्वतःला बहुजन विचारवंत म्हणतात, सगळं म्हणतात. रामायण महाभारत कोट करतात. रामायण महाभारत हे सगळं यांनी लिहिलेलं नंतर. वाल्मिकी वगैरे काही लिहिलं नाही, व्यासानी वगैरे हे काही लिहिलं नाही. कौटिल्यही झाला नाही, व्यासही झाला नाही, वाल्मिकी झाला नाही. हे सगळी टोपण नाव आहेत. आणि हे मनुवादी आपल्या लेखकाला पुढे आणण्यासाठी त्याच्या नावाने लिहितात. ज्ञानेश्वर ते 12 वर्षाचं पोरगं काय ज्ञानेश्वरी लिहिणार आहे का. काही विश्वास आपण करतो. काही गोष्टी आपल्याला बोलता येत नाही की इतक्या 10 वर्षाच्या आत लिहिलं वगैरे. हे अशा बढ्या मारणं बरोबर नाही आहे. संस्कृत ते म्हणजे काय खूप मोठं विद्वान झालं का. संस्कृत ही कोड लँग्वेज आहे, बहुजनांना समजू नये यासाठी ते संस्कृत आहे. संस्कृती शब्दच नाही आहे वेदांमध्ये. आणि मंत्र वगैरेचं काय आपल्याला माहीत नाही की चार शब्दाचा मंत्र तोच 1000 वेळा म्हणा, झाला उद्धार. अशा तरी जयराम श्रीराम 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 जसं म्हणतो. तर आपल्याला मोठं ते असं वाटतं की त्याचे मोठा टाईप वापरून मोठे मोठे ग्रंथ बनवले त्याचे. हे असं झालं आहे. आणि म्हणून
वेदांमध्ये सुद्धा वेदांची स्पष्टीकरण ज्याला म्हणतो ते ब्राह्मणे म्हणून नावाचे ग्रंथ आहेत. तर ते ब्राह्मणे म्हणजे थोतांड त्याच्यात भरला आहे सगळं. मूळचे वेद अलग आहेत. हे पंजाबराव देशमुखांनी लिहिलं, मी पुस्तकातही लिहिलं, माझ्या मानावीत आहे, कारण मी डॉक्युमेंट्स करून ठेवले आणि मी पहिल्या 2-4 प्रती 2-4 आवृत्त्या अगदी गाजावाजा न करता विकत असतो. म्हणजे मग काही बोंबलत असली तर बोंबला. तर असं माझं असतं. सर, आपण पाहतो की युवक हा देशाचा आधारस्तंभ असतो आणि आज जे आपण बघितलं तर युवक ही सगळी भरकटताना आपल्याला दिसत आहेत. तर ह्या भरकटलेल्या युवकांना आपला काय संदेश असेल? भरकटलेले जे युवक आहेत ते कुठे तयार होतात? शाळा कॉलेजमध्ये. शाळा कॉलेजाचं शिक्षण आपलं मनुवादी शिक्षण आहे. आपण मुसलमानांना म्हणतो की मदरशामध्ये आतंकवादी, हे आतंकवादीच तयार करतात विद्यापीठामध्ये. हे शिकलेले जे आहेत हे मनुवादी शिकलेले डॉक्टर इंजिनियर त्या देवळांमध्ये रांगा लावतात. हे किती मूर्ख लोक आहेत. मनोरुग्ण म्हणतो याला, मनुरुग्ण. यांना मी मनुरुग्ण म्हणतो. आपल्याला जे विचारवंत वाटतात ना ते सगळे मनुरुग्ण आहेत. मनुरुग्ण अपवाद आहेत. बौद्ध समाजातली मंडळी अपवाद आहे त्याच्यात. बाबासाहेब जे अनुयायी जे आहेत ते अपवाद आहे त्याला. पण बाकीचे मनुरुग्ण आहेत, पण मोठ्या मोठ्या पदावर आहेत, श्रीमंत आहेत, त्यांना अक्कलायचं आहे असं वाटतं आपल्याला. अहो, साधं कॉमन सेन्स आहे की नदी आपल्याला स्वच्छ करायची असली तर त्याच्यात काय मलमूत्र टाकतात का? आणि नदी स्वच्छ करून आंघोळ करता तुम्ही त्याच्यात, त्या नदीत? म्हणजे तुमच्या शरीराची घाण त्या नदीत टाकता हां, आणि शरमही वाटत नाही, तिला पवित्र म्हणता. हे असं आहे आपल्या देशात. मूर्खांचा बाजार आहे सगळं. आणि अशा याच्यामध्ये तसेच तयार करतात ते. प्रोफेसर असो, इंजिनियर्स असो, ते तसेच तयार करतात. डॉक्टर्सला की गणपती दरवाज्यात ठेवतो आपल्या देवाच्यामध्ये. तर ह्या अशा याच्यामध्ये एक शिक्षणात फुले शाहू आंबेडकरांचा विचार येणं आवश्यक आहे. फुले, महात्मा फुले जे राम मानत नव्हते, कृष्ण मानत नव्हते, गणपतीची टिंगल केली, बैसे उंदरावरी ठेवून या बुडं, फुंकितो शेणबुडं नाकाने गणू. ते महात्मा फुले रामाला मानत नव्हते, कृष्णाला मानत नव्हते, गणपतीला मानत होते. ते महात्मा फुले शिवाजीला मानत होते. आणि त्या महात्मा फुल्यांना बाबासाहेब आपले गुरु मानत होते. हे नातं होतं. बौद्धांना हे माहीत नव्हतं पुष्कळसं. मी जेव्हा शिवशाही लिहिली तेव्हा अनेकांच्या हे लक्षात आलं. मुसलमानांना आपण इथलेच आहोत, मूळ निवासी, त्यांनाही माहीत नाही. सगळ्या जातीतले लोक मुसलमान झालेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर मुस्लिम सैन्यात 99% जवळपास हे ब्राह्मण होते. शिवाजीकडे नोकरीसाठी मिळते तेवढेच होते, जास्त नव्हते. मराठीही त्यांच्यात होते. हे सगळं आपण सांगत नाही, लपवतो हे सगळं. आणि मी जेव्हा सांगितलं की भवानी तलवार, आता भवानी तलवार म्हटल्यावर आपल्याला बरं वाटतं. कोणाला विचार आला का? भवानी तलवार याचा अर्थ काय होतो? शिवाजीला भवानीनं तलवार दिल्यामुळेच शिवाजीनं पराक्रम गाजवला, नाही तर शिवाजी काही पराक्रमी नव्हते. हा अपमान त्याच्यात आहे भरलेला. पण किती लोकांना कळते? भवानी तलवार म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो की ती दिल्यामुळे ते शिवाजीनं पराक्रम नाही, तर शिवाजी कुठं पराक्रम होता. हा अपमान त्याच्यात भरलेला आहे. पण तेच आपलं जय भवानीवाले. जसं आपण हे जय भवानीमधून शिवाजी महाराजांचा अपमान होतो, तसं हे काही ब्राह्मणवर्तीच्या गायकांनी म्हणा, गीतकारांनी म्हणा, गाण्यामधूनही त्यांचा अपमान केला. जसं की जीवा शिवाची बैलजोडं. नाही, त्याच्यामध्ये कसं आहे, ब्राह्मणच कशाला पाहिजे त्याला, इतर जातीचे सुद्धा शिक्षणच तसं असल्यावर आणि त्याला प्रतिष्ठा मिळते तसं बोलल्याने, त्याला तशा बोलल्याने. संभाजी महाराज 14 वर्षाचे असताना त्यांना इतक्या भाषा येत होत्या, त्यांना संस्कृत येत होतं, असं म्हटलं का प्रतिष्ठा येते, त्या तो चांगला वाटतो. आणि इतक्या वर्षात शिक्षण 14 वर्षाचा होऊ शकेल का असं, अशी शंका घेणारा संभाजीच्या विरुद्ध ठरतो. हे असं आपल्या देशामध्ये त्याच्यात विचार करायची हे नाही. 12 वर्षाचा ज्ञानेश्वरी लिहू शकतो? ज्ञानेश्वरी लिहिलीच नाही बा त्यांनी. त्याच्या हातची ज्ञानेश्वरी नाही, खोटी ज्ञानेश्वरी त्या राजवाड्यानं पुढे केली. पण
त्यांनी आपल्या लेखक निर्माण करण्यासाठी लिहून देतात. जसं वक्तृत्व स्पर्धेत बापन आई भाषणं लिहून देतात, तसं हे लिहून देतात ना, त्याच्या नावानं करतात. आता आपण म्हणालात की 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी संस्कृत ग्रंथ लिहिला आणि त्याची जर चिकित्सा केली तर विरोधात, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं की संभाजी महाराजांनी 14व्या वर्षी तो ते संभाजी असोत की ज्ञानेश्वर असोत, आपण त्यांची चिकित्सा करायची मुभा नाही आपल्या देशात. वैचारिक नियंत्रण आहे. चिकित्सा करू नका. धर्मग्रंथ देवानी लिहिले आहेत, वेद देवानी लिहिले आहेत असं म्हणत होते. अपौरुषेय आहेत, त्याच्यावर बोलूच नका, हे असं बंधन आहे. वैचारिक नियंत्रण आहे आपल्याकडे. तर त्या याच्यामध्ये मला संभाजी म्हणजे मग त्यांना आयतच खोलीत हातात मिळते मराठ्याविरुद्ध मराठा भडकवण्यासाठी. तर आपल्याला याच्यामध्ये संयम पाळावा लागतो. हो, संभाजी सगळ्या दृष्टीनं बरोबर होता आपण म्हणायचं, कारण आपल्यालाही काही गोष्टी पाळाव्या लागतात. म्हणून संभाजी विद्वानच होता आणि संभाजीचं कर्तृत्व नुसतं लिहिता वाचता येतो, लिहिली म्हणून मोठे नाही. संभाजीचं पराक्रम आणि धोरण, आणि सर्वात मोठं की त्यांनी बामण कापला. आम्ही मनुस्मृती नुसती जाळ्यात बसतो, बामण त्या काळात कापला आहे, साधी गोष्ट नाही आहे. त्या काळात बामण दोघाही बापलेकांनी. तर आणि तो कृष्णा कुलकर्णी मी पुढे आणला आहे, सगळ्या लोकांना माहीत करून दिला. तर हे जे आहे, नाही तर त्या ज्याला शिवाजीलाही गोब्राह्मण प्रतिपालक बनवून टाकलं होतं, आणि संभाजीला तर काही धर्मासाठी मेला नमकं तमकं. वास्तविक मनुस्मृतीच्या पद्धतीनं त्याला मारलं आहे. आणि याच्यात खरं आता आमच्याजवळ मी पुराव्याशिवाय बोलत नसल्यामुळे पुरावे आमच्या यांनी सगळी गडप केलेले आहेत, परंतु संभाजीला बदनाम करण्याच्या दृष्टीने यांचे हे लक्षात घेता, संभाजीला औरंगजेबाने मारलं की यांनी मारलं औरंगजेबाकडच्या भटांनी, ही सुद्धा शंका घ्यायला बरीच जागा आहे. कारण असं की त्यांना गुरु जो म्हणतात रामदास, तो गुरु कोण होता कारण आपल्याकडे अंत्यसंस्कार कसे करतात, जाळतात आणि मग समाधी बांधतात. मुसलमानामध्ये कबर बांधतात. मग रामदासाची कबर आहे सज्जनगड ज्याला म्हणतो, परळ, तर तिथं कबर आहे आणि हिरवं फडकं टाकत होतं तिथं. याचा अर्थ रामदास शेवटच्या काळात मुसलमान झाला असावा, शेवटच्या काळात मुसलमान झाला असावा. तर हे अशा तऱ्हेचं. पण याच्यामध्ये पुरावे आमच्या मामा देशमुख किती शोधणार आहे आणि त्याची कदर किती होणार आहे. ज्यांच्यासाठी लिहितो आम्ही, ज्यांच्यासाठी मार खातो, ते तर काहीच बोलत नाहीत. जेम्स लेनबद्दल ते 72 पोरं बोललेत, पण ज्यांची त्या गाद्या भोगणारे आहेत, संपत्ती खाणारे, ते तर काहीच बोलत नाहीत. का आगे बढो बेटा, पाहिजे तसं मी पैसा लावून देईल केसला, असं म्हणतात का? मी तुमच्या पाठीशी आहे, नाही म्हणत. तर असा प्रकार आहे. 2019च्या अनुषंगाने आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की एक काँग्रेस राष्ट्रवादीची एक आघाडी आहे, दुसरं सेना भाजपचे एक युती आहे, आणि तिसरी एक वंचित बहुजन आघाडी, असे 3 प्रकार झालेले आहेत. तर अनेक असे आहेत की फुलेशाह आंबेडकर विचारधारा सांगणारेच लोक आहेत, परंतु हे वेगवेगळे लढत असताना मतांचं विभाजन होते. तर या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? या बाबतीत कोणी न मांडलेला विचार मला थोडा सुचवायचा आहे की कांशीरामजीसोबत मी असताना उत्तर प्रदेशात, म्हणजे आता मायावती घडले थोडंसं, उत्तर प्रदेशात काँग्रेसची पिछेहाट होत होती, काँग्रेस निराश होत होतं इलेक्शनमध्ये. तर कांशीरामनी काँग्रेसच्या सभा यशस्वी व्हाव्या म्हणून कार्यकर्ते सभेमध्ये पाठवत असत. कारण काँग्रेसला जी मतं देणारे होते, ते काँग्रेसचा पुढारी जर उमेदवार जर उभा राहिला नाही तर त्यांची मतं भाजपला पडली असती. आताही ती स्ट्रॅटेजी मायावतीनं खेळली आहे, लक्षात आलं आता. कारण काही लोकांना काँग्रेसलाच मतं द्यायची आहेत, तिथले ब्राह्मण ठाकूर वगैरे, पण काँग्रेसचा उमेदवारच नसेल तर ते भाजपकडे वळले असते, लक्षात आलं. आत्ता तुम्ही जे म्हटलं की बहुजनात फूट पडेल
वंचित आघाडी. हां, तुमचं पाणी तापू द्या, तर पाणी तापू द्या याच्यात नाही आलं की अचानक सभांना गर्दी व्हायला लागली. पाणी तापलं का? अचानक सभांना गर्दी व्हायला लागली आणि प्रसारमाध्यमं खूप त्याचा प्रचार करायला लागलेत. नागपुरातही आणि आमच्या भागातही तसंच. BSPचा उमेदवार असला त्याला भरपूर प्रसिद्धी, कारण हा निवडून येत नाही, पण याची मतं आम्हाला मिळणार नाही, दुसरीकडे जाईल. नाही तर लक्षात आलं ना. म्हणून एक विरोधात असलेल्याच्या या उमेदवाराला हे RSSवाले मदतही करतात, प्रसिद्धीची आणि पैशाची. हां, लक्षात आलं का? आता आला का पॉईंट लक्षात तुमच्या? मला स्पष्ट बोलता येत नाही, मर्यादा आहेत. लक्षात आलं का? कारण ओवेसी मला चांगला आवडतो आणि प्रकाश आंबेडकरही आवडतो. हां, परंतु जी वैचारिक बैठक पाहिजे ती, आणि जे कॅडर पाहिजेत, कारण हे कॅडर असले तर जसं फडणवीसाला का गडकरीला काही मेहनत करावी नाही लागत, त्यांचा प्रचार सतत सुरू आहे. पण यांना वेळ, मेहनत, भांडणं, आम्हाला तिकीट द्या, हे सगळे डोकेदुखी असते, कारण कॅडर नाहीत, कॅडर बेस नाही आहे. तर ही अवस्था आहे आणि त्यामुळे इतके वर्ष BSPनं कॅडर इथे केलं, त्याला साथही दिला नाही, स्वतःचंही नाही बनवलं. हां, तर आता मला हे काही नावं घेता येत नाहीत, माणसं सज्ज नाहीत, परंतु सत्तेच्या दृष्टीनं एक विचार केला तर यांच्या मतांचं विभाजन व्हावं यासाठी उत्तेजन प्रसारमाध्यमं त्यांचीच आहेत, सगळे हे देत असतात, पैसाही पुरवत असतात. आता यापूर्वी आपण बोलताना असं म्हणालात की काँग्रेस आणि BJP ही एकच आहेत. आता महाराष्ट्रामध्ये एक काँग्रेस राष्ट्रवादी आहे, काँग्रेस भाजप आणि सेना आहे, म्हणजे दोन्ही एकच आहेत. हे दोन्ही एकच असताना जर तिसरी म्हणून जर वंचित बहुजन आघाडी आपण म्हणतो की त्याला कोणीतरी फूस लावते किंवा फूट पाडण्यासाठी मतं आहेत, तर मग नेमकं या मतदारांनी जे फुले शाहू आंबेडकर विचारांचे लोक आहेत, ज्यांना या विचारांचं सरकार यावं असं वाटत असेल, तर मग काय करायला पाहिजे यांनी? मतदारांनी त्या दृष्टीनं काहीच केलं नाही. कारण पर्यायी, ज्याला म्हणतो पर्यायी पक्ष, तो इथे उभा BSPनं प्रयत्न केला, पण तोही आकारास येऊ शकला नाही. त्या कांशीरामच्या याच्यातच तयार झालेला महादेव जानकर, त्यांनी काही भागात केले, असे छोटे छोटे पुस्तकं हे केले ते. तर आता जसं मोठा पक्ष पूर्ण याच्याभर होऊ शकत नाही, तर मग छोटे छोटे काही मतदार क्षेत्रात आपला, जसं बच्चू कडू आहे तिकडे, का ते स्वतःच्या बळावर निवडून येतात, असं ठिकठिकाणी येतं. ही अवस्था आहे. पुढे याच्यामधूनच एक चांगली अवस्था निघेल, कारण मतदारसुद्धा विकाऊ आहे, त्यालाही पैसे पाहिजेत, कार्यकर्त्यालाही पैसे पाहिजेत. आणि मग हे पैसे जे आहेत, पुढारी, सज्जन पुढारी ओळखतात, पण त्याला खूप मेहनत लागते. जो पैसे खात नाही किंवा मेहनत करतो 12ही महिने सतत, त्याचा प्रकृतीची पर्वा नाही, घरादाराची पर्वा नाही, असे लोक देतात निवडून, पण तो एकटाच निवडून येतो. एकट्यानं थोडंच चालणार आहे तिथे. आणि मग अशा याच्यात मग शरद पवारांसारखे किंवा हे की आपला समाज कसा आहे, तर त्या दृष्टीनं मग एक डावपेचाची पावलं म्हणून ती उचलतात. असा आहे प्रकार. आपण शिवाजी महाराजांच्या बद्दल, संभाजी महाराजांच्या बद्दल अनेक इतिहासाच्या बाबतीत गैरसमज निर्माण झालेले आहेत. जे गैरसमज जे आहेत ते नेमके गैरसमज कसे दूर करता येतील आणि ते गैरसमज काय आहेत? गैरसमज महापुरुषांच्या बाबतीत जे असतात, जे त्यांचे अनुयायी चुकतात, की त्या काळात, त्यांच्या काळात ते जसे वागलेत तसेच या काळात वागले असते, हा एक मोठा गैरसमज असतो. बाबासाहेबांनी घटना लिहिली, पण आज जे असते तर ते काय बोलले असते, हा अभ्यास नाही, याचं चिंतन नाही होत.
तसंच्या तसंच पाहिजे असते. शिवाजी महाराज त्या काळातला गनिमी विकावा, तो तसाच्या तसा नाही उचलायचा. का घोड्यानं तलवार नाही घ्यायची. घोड्याने तलवारचा अर्थ कळला पाहिजे. घोडा हे वेगवान वाहन त्या काळातलं. मग आजचं जे वेगवान वाहन आहे ते घ्या. तलवार हे प्रभावी शस्त्र त्या काळातलं. आजचं जे प्रभावी शस्त्र आहे ते घ्या. हा अर्थ अनुयायांनी एवढे त्याची उंची वाढली पाहिजे बौद्धिक. एवढी चिकित्सा त्याला करता आली पाहिजे. तर तो पण ही चिकित्सा करण्याचं आजच्या तरुणांमध्ये एक थोडासा बौद्ध तरुण सोडला तर नाही आलं कोणी. कारण हे शिक्षणातच नाही आपल्या. त्यामुळे हे सगळं होतं आहे. आणि आपल्याला एक सगळ्यांना असं वाटतं की ज्याचा त्याग आहे, जो निष्कलंक आहे, भ्रष्टाचारी नाही आणि अतिशय सज्जन माणूस आहे, त्याला मतं द्या. वाटतं? तुम्हालाही वाटतं ना असं? बरोबर आहे ना. मला एक सांगा की घरी तरुण पोरगा आहे, त्याचं लग्न करायचं आहे. तो असं म्हणते का बाबा तुम्ही आतापर्यंत घर चांगलं सांभाळलं, तुम्हीच सांभाळू शकता, म्हणून तुम्ही पुन्हा लग्न करा. म्हणतो का असं? मग अमेरिकेत हे आहे, त्याचा त्याग नाही, किती देशासाठी केलं हे नाही पाहत, तो देश कसा चालवू शकेल. पुढचा वंश चालवायला हा बाप चालवण का? देश कसा चालवू शकेल. तू आहेस, आदर आहे तुझा, पण देश चालवण्याचा विचार कोणाजवळ चांगला आहे. म्हणून ओबामाला दिलं, देश चालवण्याचा विचार. नाही तर मुस्लिम बाप सगळं हे. आणि कोणी सांभाळ केला, गोऱ्या आजी आजोबांनी सांभाळ केला, सैराट नाही झाला तिथे. लक्षात तो जग खूप पुढे गेलेला आहे. ते पाहून आपल्या देशात येईल असा प्रकार आहे. तर आपले विचार मोठे, स्वतःला पुरोगामी सगळीकडे असा आहे की नाही, 99% की सज्जन आहे म्हणून द्या, भ्रष्टाचार नाही. देश चालवण्यासाठी कोणाचा विचार चांगला आहे. म्हणजे तरुणांनी आला का हा विचारवंत म्हणून मिरवतात न, मोठे सन्मान घेतात न, पद घेतात. अरे किती लोकांना माहीत आहे की बांगलादेशामध्ये देशाला हरवणारा माणूस क्रिकेटमध्ये त्याला भारतरत्न मिळते. कळलं का किती लोकांना? तो पुटुक खेळला, सेंचुरी केली, कमी बॉल जवळ हाती राहिले आणि बाकीच्या बिचाऱ्यांनी फटके मारले आणि बांगलादेशासारख्याला इंडिया हरला, त्याला भारतरत्न. आणि ते महात्मा फुलेलाही तुम्ही भारतरत्न द्या म्हणता पोट्ट्याबरोबर. हे असं आहे आपल्याकडे. आणि मोठे आणि त्यांचा अहंकार दुखावतो मग बोललं तर. क्रिकेटचा देव हे असं आहे आपला देश, असं आहे. आणि ते मग तरुणही डोळ्याला नाचायला लागतात, फटाके फोडतात. हा जो उन्माद आहे, उन्माद हा घातक आहे. तर हा प्रकार आहे, लक्षात येत नाही कोणाच्या. आता ते मी बोललो असतो तर झोंबलं असतं अनेकांना. हा राष्ट्रद्रोही खेळ आहे. हिशेब करतो का अर्थशास्त्र नाही का म्हटलं की दररोज तालुका प्लेसला एका तालुक्यात 4 ठिकाणी तरी लोक पोरं प्रॅक्टिस करतात की नाही. ते कशाला येतात? स्कूटरवर येतात की नाही. स्कूटरवर येण्या जाण्याचं एका तालुक्यातलं एक 10 लिटर पेट्रोल रोज खर्च होतो ना. मग इतके तालुके आहेत आणि शहर आहेत, हजारो रुपयाचं पेट्रोल नुसतं क्रिकेट खेळण्यामागे प्रॅक्टिसमागे जातं. करतो का हिशेब हा? आपण दूध 5 लाख खेडी आहेत. मला सांगा 10 खेड्यामधून मिळून देवावर 1 लिटर तरी दूध टाकत असतील की नाही. मग 50,000 लिटर दूध नुसतं दगडावर टाकतात. कोणी करतो हिशोब? नाही, अर्थशास्त्र नाही. हे राष्ट्रीय संपत्ती नाष्ट होऊन राहील. वातीचं तेल, तूप, दूध, आणखी ते हे आपलं फळं काय टाकतात. आणि ही राष्ट्रीय कोणाला नाही करत ना. स्वतःला विचारवंत म्हणतात ना, मोठं हे गाजवतात. तर हे कोणी यांना हे दृष्टी काहींना कळतही नाही. आणि ते
यात्रा जत्रा याच्यावर किती खर्च होतो आपला, तर ही राष्ट्रीय संपत्ती आहे, गरिबांच्या कष्टातून निर्माण झालेली संपत्ती आहे. पण हे मी लिहून ठेवलं माझ्या पुस्तकात. हळूहळू त्याची रिॲक्शन येईल, इतक्या लवकर नाही येणार. कारण हे देवभोळी मिळाल्यावर आणि भोगल्यावर, आता मरून राहिलेत बरेचसे, भोगून राहिलेत. मी त्यावेळी सांगितलं होतं, पण त्यावेळी म्हणे काय करावं, म्हणे शेती नाही करावं तर काय करावं, मग मरा. देशमुख सर, आपण एक पुस्तक लिहिलेलं आहे की भांडारकर तो झाकी है, शनिवारवाडा बाकी है. तर हे भांडारकरवर आपल्या 72 मावळ्यांनी कारवाई केल्याच्या नंतरचं हे पुस्तक आहे. आणि आता आपण या सत्काराला उत्तर देताना आपण म्हणालात की लाल महाल हे लाल महल नसून ते शनिवारवाडा आहे. तर हे झाकी आहे आणि हे बाकी आहे. जे बाकी आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हां, तर समाजामध्ये जी रिॲक्शन येत असते ती उशिरा येत असते. आणि जेव्हा आता विचारमंथन चालू होत आहे की मी असं म्हणतो की आजचा जो शनिवारवाडा दाखवतात हा शनिवारवाडा पेशव्याचा, म्हणजे छत्रपतीच्या नोकराचा. तर नोकराचा वाडा छत्रपतीच्या वाड्यापेक्षा मोठा कसा? शक्यच नाही. दुसरं असं की हा बाजीराव पेशवा हा जो होता तो कारकून प्रमुख होता, आजच्या प्रधानमंत्र्यासारखा नव्हता तो. कारण यांना हे बिनलढाऊ लोक असल्यामुळे त्या घराण्याला त्यांनी आपण जेव्हा तो पहिला बाजीराव सत्तेवर आला किंवा पेशवा बनला तेव्हा तो विशेष असा प्रभावी नव्हता आणि त्यांनी कुठल्या लढाई पुढे जिंकलेल्या नाही, त्या चकमकी आहेत लहानशा. तर अशा अवस्थेमध्ये त्याच्याजवळ पैसा नसताना, नुकताच त्याच्या पेशवेगिरीलाही विरोध होता, असं असताना 1 वर्षामध्ये एवढा मोठा वाडा कसा बांधू शकतो? हां, त्या लाल महालामध्ये शनिवारवाडा होता, पण तो लाकडाचा होता, लाकडी बांधकाम होतं. ते 3 वेळा जळून खाक झालं. तो आता शिल्लक नाही. जे पक्कं बांधकाम आहे ते लाल महालाचं बांधकाम आहे. आणि तिथं तळघरसुद्धा असावं. त्याची जर टेस्ट झाली आणि त्याची जर परीक्षा झाली तर कोणीही म्हणेल की हा इतक्या अलीकडे बांधलेला वाडा नव्हे. आणि त्यामुळे कोणी प्रत्युत्तर दिलं नाही. ते गुपचूप राहतात, ते मान्यही करतात, आतून त्यांना माहिती आहे सगळं. तर परंतु जे रेडीमेड आहे ते आपलंच आहे, जे चांगलं आहे ते आपलंच आहे असं समजून हे आपला प्रचार करत आहेत. स्वतः पेशव्याच्या बापजाद्यांनी एवढं मोठं बांधकाम बांधलेलं आपल्याला दिसणार नाही आणि कुठल्याही ब्राह्मण राजांनी एवढं मोठं बांधकाम बांधलेलं नाही आहे, बांधकाम नाही आहे. बांधकाम हे त्यांचं कामच नव्हे. तर अशा अवस्थेमध्ये जे शिवाजींचा जय जयकार करतात ते जेम्स लेनच्या वेळीसुद्धा खवळले नाहीत. आणि एक सामान्य पोरं त्यांनी भांडारकर घडवून आणलं. असाच तरुण वर्ग जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की हा शनिवारवाडा आहे, नाही आहे, हा लाल महाल आहे, तेव्हा तो लाल महालच त्याचं नामांकन केल्याशिवाय राहणार नाही. आणि जसा कोंडेवचा पुतळा हटवला आहे तसा त्या पेशव्याचा पुतळासुद्धा तिथून हटवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून हे खूप एकदम तडकाफडकी होत नसते, याला काळ लागतो, समाज तयार व्हायला वेळ लागतो. कारण अनेकांनी कबूल केलेला आहे, स्वतःला इतिहासकार म्हणणारे वगैरे मनामध्ये कधी विरोध केला नाही. त्यांचा अहंकार दुखवतो, त्यांना माहीत आहे हे खरं आहे, पण त्यांचा अहंकार दुखावतो आणि याचं श्रेय मामा देशमुखाला जातं, त्याला कशाला द्यायचं, अशाही मनोवृत्तीचे बरेचसे आहेत. तर त्यामुळे जसं आता 50 वर्षांनी कृष्णा भास्कर कुलकर्णी आता सगळ्यांना समजायला लागला, तसा यालाही वेळ लागेल. तर तो लाल महालच आहे आणि त्या याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. याच्याबद्दलचं मी कोणीही पण हे करायलाच तयार नाहीत. त्यांना माहीत आहे सगळं.
तर अशी अवस्था आहे. आणि सर्वत्र उच्चपदी तेच बसलेले आहेत, प्रस्थापित मनुवादी ब्राह्मण. तर ते करणार नाहीत, कारण त्यांनाही अशा तऱ्हेचं आपला मोठेपणा दाखवायला काहीतरी हवं आहे. तर असा तो लाल महाल शनिवारवाडा म्हणून त्यांनी त्याचा गाजावाजा करणं सुरू केलं आहे. परंतु मी असं केल्यावर आता त्याचं पुढचं शनिवारवाड्याचा विकास करणं किंवा तिथं हे करणं त्यांना जरा विचार करतील, तर हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. सर, आपण ठणकावून सांगितलेलं आहे की शनिवारवाडा हाच लाल महाल आहे. तर पुढील पिढी तुम्ही म्हटल्याप्रमाणे नक्कीच ह्या शनिवारवाड्याचाच लाल महाल करतील अशी आपण अपेक्षा करूया. आपली पुस्तकं वाचून अनेक विद्यार्थी आता इतिहासाच्या अभ्यासाकडे वळलेले आहेत. अनेक जण इतिहासाचं संशोधन करत आहेत, अनेक जण इतिहासाचे वाहक आहेत. अशा ह्या इतिहास संशोधकांना, नव इतिहास संशोधकांना, इतिहास अभ्यासकांना आपण काय संदेश द्याल? इतिहास अभ्यासकांना प्रथम त्यांनी स्वतःला तयार करावं. कारण आपल्या देशामध्ये सगळी मनुवादी विद्यापीठ आहेत, तिथून मनुरुग्ण तयार होतात. म्हणून स्वतःला तयार करून चांगल्या तऱ्हेनं पास व्हावं, चांगलं PhD वगैरे करावं आणि चांगला सेटल झाल्यावर मग या विचाराचा प्रचार करावा. पहिलं त्यांच्याच कलानं घेऊन, कारण पेपर काढणारेही तेच आहेत, तपासणारेही तेच मनुवादी आहेत आणि सिलेक्ट करणारी तेच आहेत. त्यामुळे प्रथम स्वतःला सेटल करावं आणि नंतर मग हा सगळा विचार करावा. धन्यवाद सर, आपण जागृती न्यूजसाठी एवढा वेळ दिला. आपलं जागृती न्यूजच्या वतीने आभार. धन्यवाद.